रामकृष्ण हरी माऊली. काल आपण पाहिलं की आळंदी आणि आकुर्डीवरनं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यामध्ये आलेला आहे. वारकरी पुण्यामध्ये आलेले आहेत. काहीशे थकलेले आहेत वारकरी, कारण जवळपास काल 20 ते 30 किलोमीटरचा टप्पा आहे, तो पायी चालत हे सगळे वारकरी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. आज दोन्ही पालख्यांचा मुक्काम हा पुण्यामध्ये आहे आणि त्यामुळे वारकरी काहीशे थकलेले आहेत, भागलेले आहेत. ज्यांचे पाय दुखत आहेत त्यांची चरण सेवा करण्याचं काम आहे ते पुण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळते. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पंढरीची वाट आरोग्याची साथ, ती संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने इथे ही सेवा केली जात आहे. आणि ज्या ज्या वारकऱ्यांचे पाय दुखत असतील किंवा त्यांना काही त्रास होत असेल तर तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न आहे तो या स्टाफकडनं केला जात आहे. आणि एक प्रकारे सेवा या वारीच्या वाटेवर या तरुणांकडून, म्हणजे आपल्याला हे सगळे तरुण दिसत आहेत, यांच्याकडून केली जात आहे. वारकरी आहेत ते सुद्धा चरण सेवा करून घेत आहेत. माऊली, कसं वाटतंय? आपल्याला पाय दुखत होते, कमी झालं का? आता दुखणं कमी झालं का? काल कुठून आलात तुम्ही? कुठल्या दंडीत चालताय? देहू ते आकुर्डीला मुक्कामाला. संत तुकाराम महाराजांच्या पालखीत चालतंय. आता पंढरपूरकडे जायचंय यार. आज काय पाय दुखत होते का? आज पाय दुखत होतं. तर ही चरण सेवा आहे ती केली जात आहे. आपण पाहतो की बरेच वारकरी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. या संपूर्ण वारीच्या वाटेवर म्हणजे अगदी देहू, आळंदी ते पंढरपूर पर्यंत जिथं जिथं वारकऱ्यांची सेवा करता येईल त्या भावनेने अनेक जण सेवा करत असतात, सामाजिक सेवा करत असतात. आणखीन काही वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोला माऊली. खरोखरच इतका समाधान वाटतंय. देहू ते आकुर्डी, आकुर्डी ते स्वारगेट असा प्रवास झाला आणि आलेला खरोखर थकवा. खरं या महात्म्याने पाय चोळून माझा घाललेलं इतकं मोठं मला समाधान वाटते. वय काय आहे, खरं या ठिकाणी शिक्षण दिलंय, एवढी मोठी सेवाभाव तुमचा चांगला आहे. त्यामुळं खरोखर असणारा हा दास तुमचा पूर्ण आभारी आहे. अशी सेवा घडावी, अशी सेवा घडून असंच या ठिकाणी खरोखर संत महात्म्याची सेवा घडावी आणि या आनंदानं असंच वारकरी पंढरपूरला ह्या बाबेत पोचावं ही तुमच्या ठिकाणी हरदास प्रार्थना आहे. माऊली, पाय दुखणं कमी झालं का? हा जरा थोडंसं कमी झालंय. मी बीड जिल्ह्यामधनं आलेलो आहे. 62 नंबर दिंडीमध्ये असतोय. हा, तरी हे तुमची सेवा भरपूर आम्हाला पावायला लागली. सेवा देते त्यामुळे वारकरीही सुखावलेले आहेत. काहीसा थकवा जो त्यांना जाणवत होता तो यामुळे कमी झालेला आहे, अशी भावना वारकऱ्यांची आहे. या संपूर्ण वारीच्या वाटेवर आपल्याला अशा पद्धतीने अनेक सामाजिक संस्था असतील किंवा सरकारच्या वतीनं असेल वेगवेगळ्या सेवा या वारकऱ्यांच्या केल्या जातात. आणि इथे आपण पाहतो की ही चरण सेवा आहे. आपल्यासोबत मॅडम आहेत. मॅडम, कशा पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे आणि साधारण किती स्टाफ आहे जो या वारकऱ्यांची सेवा करतो? साधारण 5 ते 6 स्टाफ आणि जवळपास 50 स्टुडंट्स इकडे आहेत. वारकरी सेवेकरता आम्ही सगळे आहोत. आणि जे आपण म्हणतो ना, पाऊले चालत ती पंढरीची वाट, तर या प्रवासात सगळ्या वारकऱ्यांना पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, अँकल पेन सगळं असं होत असतं. तर त्याकरता आपण त्यांना इथे फिजिओथेरपी सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये त्यांना विविध प्रकारचे व्यायाम आपण त्यांना शिकवतो. स्ट्रेचिंग्स आपण त्यांना देत आहोत. मॅन्युअल थेरपी, ज्यामध्ये MFR असे काही टेक्निक्स आहेत, तर आपण ते त्यांना प्रोव्हाइड करत आहोत. काय वाटतं तुम्हाला ही सेवा करत असताना? एकीकडे पांडुरंगाला भेटायला हे सगळे वारकरी चाललेले आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करता. खूप छान वाटत आहे अशी सेवा करून. आपण म्हणतो ना की दिवसभराच्या किंवा आपल्या डेली रुटीनमध्ये आपल्याला देवाचं दर्शन घ्यायला किंवा एवढा वेळ नाही मिळत. आणि ही सेवा करून म्हणजे जवळपास असंच वाटतंय की आपण म्हणजे एक भक्तीचा हा मार्ग आहे, देवापर्यंत पोचण्याचा मार्ग आहे, विठ्ठलापर्यंत पोचण्याचा मार्ग आहे, आपण असं त्याला म्हणू. म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं आपण म्हणतो. तर खूप छान वाटतंय आणि आम्ही खूप प्रयत्न करतोय की म्हणजे आमच्या मदतीमुळे त्यांना त्यांचा पुढचा प्रवास थोडा सुखरूप होईल आणि त्यांना तेवढी मदत होईल. खरं तर या सगळ्या वारकऱ्यांना उद्या दिवेगडाची अवघड वाट चढायची आहे. म्हणजे जे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये असतील
त्या सगळ्यांना. आणि त्या आधीची ही सगळी तयारी वारकऱ्यांची आहे. काहीसा थकवा वारकऱ्यांना जाणवतो. तो थकवा घालवण्यासाठी आपण पाहिलं की अशा पद्धतीची चरण सेवा आहे किंवा अंगदुखी, पाठदुखी, पायदुखी असतील हे घालवण्याचं काम आहे ते इथं हा जो फिजिओथेरपी आहे ती या ठिकाणी केली जात आहे. आणि आपण पाहिलं की कुठेतरी एक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला आनंद पाहायला मिळतोय. आणि हीच चरणसेवा म्हणजे आपण म्हणतो की रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा असते. तीच ईश्वर सेवा आपल्याला या पंढरीच्या वाटेवर पाहायला मिळते. आणि अनेक जण आहेत जे हे सगळे फिजिओथेरपी करताना दिसतात, ज्यातून वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला समाधान पाहायला मिळते. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.